महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026 18 जून रोजी मतदान तर 22 जूनला मतमोजणी। जिल्ह्यातील 461 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया। अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक जाहीर। 18 जूनला मतदान। 461 मतदार ठरवणार आमदार। अहिल्यानगर जिल्ह्यात विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून 18 जून रोजी मतदान तर 22 जूनला मतमोजणी होणार आहे। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या निवडणुकीत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींमधील एकूण 461 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 25 मे रोजी अधिसूचना जाहीर होणार असून 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। दरम्यान निवडणुकीसाठी जिल्हाभर आचारसंहिता लागू करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर, पोस्टर आणि भित्तीपत्रके लावणाऱ्यांवर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे। राजकीय घडामोडींना वेग आला असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय हालचालींना जोर चढणार आहे। काल भारत निवडणूक आयोगाने 28 मे 2026 रोजी आपले जे स्थानिक पदाधिकारी यांचे जे विधान परिषद मतदारसंघ आहे त्याची निवडणूक जाहीर केली आहे। म्हणून आपल्याकडे जिल्ह्यामध्ये कालपासून आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून जे सर्व शासकीय विभाग आहे, तसेच सर्व लोकल बॉडीज आणि तसेच सर्व राजकीय पक्ष यांना पण तसे कम्युनिकेशन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आलेलं आहे। आपल्याकडे जी अधिसूचना आहे ती 25 मे रोजी जारी होणार आहे। नामनिर्देशन भरण्याची अंतिम दिनांक आहे ती 1 जून असणार आहे आणि उमेदवारी मागे घेण्याचे अंतिम दिनांक 4 जून असणार आहे आणि मतदानाचा कालावधी 18 जून 2026 आहे आणि मतमोजणीची दिनांक 22 जून आहे। आणि याच्यामध्ये आपल्याकडे सद्यस्थित जिल्ह्यामध्ये 461 मतदार आहेत। जिल्हा परिषदचे सर्व सदस्य वेकेंट आहेत, तसेच पंचायत समितीचे सभापती पण वेकेंट आहेत। पण त्याच्या व्यतिरिक्त अहिल्यानगर महानगरपालिका तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि इतर सर्व नगर परिषद नगरपंचायतीचे जे सदस्य आहेत ते मतदार म्हणून यासाठी काम करणार आहे। आणि नामनिर्देशन भरण्यासाठी मतदार जे आहे आपल्याकडे मतदार यादी तर महाराष्ट्रातली कोणती विधानसभा मतदारसंघात त्याच्या मतदार यादीत नाव असलं पाहिजे। त्याच्यासोबत आपले मतदारांपैकी 10 सूचक त्यांना असणे मॅन्डेटरी आहे। या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी म्हणून मी रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहणार आहे, तसेच जे RDC दादासाहेब गीते आहेत ते असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहणार आहे आणि जे नामनिर्देशन पत्र आहे ते कलेक्टर ऑफिसला या चेंबरमध्ये स्वीकारले जाणार आहे। आणि याच्यासाठी जे पण 24 आवर्स 48 तास आणि 72 तासात आदर्श आचारसंहिताची कारवाई करावी लागत आहे। त्यासाठी सर्व सूचना संबंधित सर्व विभागांना दिलेली आहे। त्याच्यात विशेष करून ज्या ठिकाणी डिफेसमेंट ऑफ पब्लिक प्रॉपर्टी, इलिगल लावलेले बॅनर्स, होर्डिंग, काही राजकीय पक्षाचे चिन्ह वगैरे त्याच्याबद्दलची कारवाई करण्याची सूचना सर्व लोकल बॉडीजला देण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवालसुद्धा निवडणूक आयोगाला पाठवला जाणार आहे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।